नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरात महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे की ख्रिश्चन किंवा इतर धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना अनुसूचित जातीचा लाभ मिळणार नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर अशा व्यक्तींचे जात प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहे। बेंगळुरूमधील सुमारे 40 खासगी शाळांना बॉम्बस्फोटांच्या धमक्या मिळाल्या आहेत। या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। सध्या पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे। अमेरिकेने पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाच्या TRF ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे। TRFने 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने TRF ला विदेशी दहशतवादी संघटना आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे। अभिनेता अक्षय कुमार हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्याने मदतीसाठी प्रथम हात पुढे केला। अलीकडे सेटवर शूटिंग करताना स्टंटमॅन राजूचा दुःखद मृत्यू झाला। आता अक्षयने 700 कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे। त्याने संपूर्ण भारतात 700 स्टंटमॅन आणि स्टंट वुमेनचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे। या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळणार आहे। बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात 20 ते 24 जुलै दरम्यान 3 T20 सामने खेळले जाणार आहेत। बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला असून लिटन दास कर्णधारपदी कायम आहे। त्याच्या नेतृत्वाखाली संघाने श्रीलंकेविरुद्ध मागील T20 मालिका जिंकली होती। तर राष्ट्रीय न्यूज वाइब्स इथे संपते। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत राहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।